मराठी सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता। मिरज तालुक्यातील एरंडोली येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यास चाकूचा धाक दाखवून त्यास मारहाण करून त्याच्याकडील रोख रक्कम लुटल्याची घटना घडली होती। या प्रकरणी पोलिसात फिर्याद देण्यात आली असून मिरज ग्रामीण पोलिसांनी तिघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता। ग्रामीण पोलिसांनी या घटनेचा जलद गतीने तपास करीत तिघांना अटक केली आहे। दिनांक 7 जुलै रोजी 3:30 वाजण्याच्या सुमारास एरंडोलीतील मसोबा मंदिराजवळ ही घटना घडली होती। सूरज धुळाप्पा मगदूम राहणार एरंडोली हा महाविद्यालयीन युवक घरी जात असताना हर्षद मजगे व त्याच्या 2 साथीदारांनी अडवून दारू पिण्यासाठी पैसे मागितले। यावेळी त्यास चाकूचा धाक दाखवत मारहाण करून 5,800 रुपये रोख रक्कम काढून घेण्यात आली। सूरज मगदूम यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत या प्रकरणाचा तपास सुरू केला होता। पोलीस निरीक्षक अजित सिद्ध, पोलीस उपनिरीक्षक अझर मुलानी, बीट अंमलदार सचिन पवार, अजित पाटील, अमोल ढोले, उदय लवटे, भरत पवार, सैफ अली शेख यांनी या प्रकरणी कारवाई केली। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून एरंडोली गावातून या प्रकरणातील आरोपी हर्षद सुकुमार मजगे वय 28 वर्ष राहणार एरंडोली यास ताब्यात घेतलं। त्याच्याकडे चौकशी केली असता अन्य 2 साथीदारांसह त्यांनी हे कृत्य केल्याचे समोर आले। बीट अंमलदार सचिन पवार, अजित पाटील यांनी गावातून माहिती घेऊन अंकुश कृष्णा गावडे वय 35 राहणार एरंडोली व शीतल सुरगोंडा पाटील वय 35 राहणार एरंडोली या दोघांना अटक केली। सदर घटनेत मगदूम याच्याकडून आरोपीने काढून घेतलेले 5,800 रुपये रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली सुमारे 10,000 रुपये किमतीची दुचाकी, चाकू असा सुमारे 15,800 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे। 10/7/2025 रोजी एक खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये बहादूर चांद देसाई राहणार मालगाव याचा खून करण्यात आलेला होता। त्याच्यामध्ये यातील जो ज्याच्याबरोबर बहादूर चांद देसाई या मयत इसमाचे वाद झाला होता, भांडण झालं होतं। त्याच्या बाबतीत तपास केला असता माहिती घेतली असता इब्राहिम मुजावर या व्यक्तीने त्याला मारहाण केल्याची, त्याच्याबरोबर वाद झाल्याची आम्हाला माहिती मिळालेली होती। त्या अनुषंगाने आम्ही तांत्रिक तपास करून त्याच्यामध्ये सदर आरोपी हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी येथे पळून गेल्याचं आम्हाला माहिती मिळाली। त्याचं लोकेशन त्या पद्धतीनं काढण्यात आलं आणि त्यानंतर सिंधुदुर्ग पोलिसांशी संपर्क करून त्याच त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेलं आहे। सदर आरोपीस तिथून ताब्यात घेऊन आता पोलीस स्टेशन येथे आणून त्या सदर गुन्ह्यामध्ये काल रात्री अटक करण्यात आलेली आहे आणि त्याची पोलीस कस्टडी घेऊन सदर गुन्ह्याचा पुढील तपास आम्ही